कीर्तनाकरिता निवडलेला अभंग देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू, महान भगवत भक्त, महान वैष्णव, अवतारधारक, करुणाघन, दयासिंधू, सकल कंठभूषण पंचम वेद निर्माते, जगदोद्धारक, जगवंद्य, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट बहुतेक सर्वांच्या पाठ परिचयाचा नसला तरी मोबाईलमध्ये असलेला आणि त्यांच्याच अभंग संहितेतील आहे. पण मंडळी, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा असेल. अत्यंत पुण्यशील आणि धर्मशील अशा या दर्जी बोरगाव या क्षेत्रामध्ये आपण सर्व परमार्थ प्रेमी ग्रामस्थांच्या उत्तुंग पारमार्थिक भावनेतून पंचक्रोशीतील परिसरातील अत्यंत विद्वान अशा गुणीजनांच्या सहकार्यातून, सज्जन संतांच्या, भगवंताच्या असीम कृपेतून आपणा सर्वांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने परम श्रद्धेय, परम आदरणीय, प्रातस्मरणीय, परम वंदनीय, परम पूजनीय गुरुवर्य श्री चिन्मयानंदजी स्वामी यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आणि त्यांच्याच कृपेने वैकुंठवासी परम श्रद्धेय, परम आदरणीय, प्रातस्मरणीय, परम वंदनीय, परम पूजनीय गुरुवर्य शास्त्रीजी महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरू असलेला हा सुंदर आणि देखणा असा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री चिन्मयानंद स्वामी चरित्र कथा, आणि आपण यावर्षी स्वामीजींच्या 97व्या समाधी सोहळ्यामध्ये उपस्थित आहोत. पण वास्तविक माझ्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही. पण तरीही ना अभ्यास, ना अधिकार, ना पात्रता, ना योग्यता, एक साधा साधक दशेतला जीव आहे. बरीच माणसं अगदी मला लहानपणापासून ओळखणारी, ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो अशी, ज्यांच्या हाताखाली मी शिकलो अशीही सगळीच माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. परमार्थ क्षेत्रामध्ये शिकवणारी, शालेय क्षेत्रामध्ये शिकवणारी, व्यावहारिक क्षेत्रामध्ये शिकवणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बरीच मंडळी कसं कीर्तन करतात हे बघण्यासाठी आलेली आहेत. बऱ्याच माणसाने अजून कीर्तन ऐकलं नाही. करतय म्हणा बाबा म्हणते. पण चला, स्वामी जशी बुद्धी देतील तसं. माझी माय पण आलेली आहे की जिच्या संस्कारामुळे मी आज कीर्तनकार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. ती माय जर माझी माय नसती तर कदाचित मी आज कीर्तनकारही नसतो. एकच अपेक्षा आहे, बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा जाईल, कठोर जाईल, अपशब्द जाईल, मला आपलाच समजून क्षमा करा. विठ्ठल विठ्ठल. जास्ती बोलणे नको, अभंगावर येऊत. वेळीची मर्यादा आहे. काही झालं तरी 11च्या पुढे जाऊ देणार नाही. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा खूप सुंदर आणि खूप मार्गदर्शक, स्वतःबद्दल बोलणारा, तुकोबार यांची स्वतःची स्थिती सांगणारा अभंग आहे. 84 लाख योनी या सृष्टीमध्ये जगतात, राहतात, जन्मतात, मरतात, जगतात. पण 83,99,999 योनी ज्या इतर आहेत त्यांची आचारसंहिता वेगळी आहे आणि एकट्या एका मनुष्य योनीची आचारसंहिता वेगळी आहे. 83,99,999 योनी हा फक्त प्रारब्ध भोगण्यासाठी जगतात.
पण मनुष्य योनीमध्ये असं सामर्थ्य आहे की ते प्रारब्ध भोगत भोगत तो ते नष्टही करू शकतो. हे सामर्थ्य या मनुष्य योनीमध्ये आहे. पण ते तसं त्याला जगता आलं पाहिजे. प्रारब्ध भोगत भोगत ते प्रारब्ध संपवण्याची कुवत या मनुष्य देहात आहे. पण इतर देहामध्ये हे नाही. त्यांना फक्त ते भोगावंच लागतं, संपवता येत नाही. पण संपवता येण्यासारखी योनी, संपवता येण्यासारखा देह जर कोणता असेल तर हा मनुष्य देह. म्हणून इतर योनीमध्ये आचारसंहिता वेगळी पडते आणि मनुष्य योनीमध्ये आचारसंहिता वेगळी पडते. एका श्लोकामध्ये शास्त्रकारांनी खूप सुंदर अशी आचारसंहिता आपल्यासमोर ठेवली, अगदी मोजक्या शब्दात. पण आयुष्य कसं जगावं याचं पुरेपूर ज्ञान ते एका श्लोकामध्ये आपल्यासमोर ठेवलं गेलंय. शास्त्रकार असं सांगतात, शतं विहाय भोक्तव्यम, सहस्त्रम स्नानम आचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटीन त्यक्त्वा हरिम भजेत. याचा सरळ अर्थ असा होतो, शास्त्रकार असं सांगतात की माणसाने काय करावं, मर्यादा घालून दिल्या. जगत असताना मर्यादा या महत्त्वाच्या असतात. पहा, मर्यादा असाव्याच लागतात. मर्यादा असाव्या लागतात आणि त्या मर्यादा ह्या सांभाळण्यासाठी असतात. मर्यादा जर सांभाळल्या तर परिणाम चांगला असतो, पण मर्यादा जर ओलांडल्या तर परिणाम गंभीर असतो. विठ्ठल विठ्ठल एवढं महाभयानक रामायण घडलं नसतं जर मर्यादा सांभाळली गेली असती तर. मर्यादा ओलांडली गेली आणि एवढं मोठं रामायण झालं. माणसं सहज बोलताना बोलतात ना, पुरे करा तुमचं रामायण. ती मर्यादा ओलांडली कुठं? रावण जेव्हा भिक्षा मागण्यासाठी आला तिथं लक्ष्मणजींनी त्या पर्णकुटीच्या भोवताली आपल्या बाणाने रेषा ओढली. ती रेषा या जगामध्ये प्रसिद्ध आहे, लक्ष्मण रेषा. आणि त्याच रेषेच्या नावावरून त्या खडूवाल्याने लक्ष्मण रेखाच नाव दिले. त्या मुंग्या मारायचा खडू. लक्ष्मण रेषा ओढली. ती लक्ष्मण रेषा म्हणजे होतं काय? मर्यादा होती ती. आणि जाताना सांगितलं, आई साहेब, जोपर्यंत तुम्ही या रेषेच्या आत आहात तोपर्यंत सुरक्षित आहात, काही भय नाही, काही भीती नाही. पण जेव्हा तुम्ही ही रेषा ओलांडाल तेव्हा काही सांगता येत नाही. कृपया ही रेखा ओलांडू नका सांगितलं. आणि रामचंद्र प्रभूंच्या मदतीसाठी गेले. एवढ्यात रावण तिथं आला. रावणाला त्या मर्यादेनं आत नाही जाऊ दिलं, एक लक्षात घ्या. आणि रावणाने ती मर्यादा ओलांडलीही नाही. पण कुठलंही तुम्ही कारण कुठलंही लावा, तुम्ही युक्ती कुठलीही लावा, येन केन प्रकाराने सीता मैयाने ती मर्यादा ओलांडली. त्याला कारण तुम्ही काही द्या, त्या कारणाशी काही घेणं देणं नाही. पण सीता मातेने ती लक्ष्मण रेषा, ती मर्यादा ओलांडली. आणि तिथून पुढचं रामायण सगळ्यांना माहिती आहे. पण मर्यादा ओलांडल्यानंतर रामायण सुरू झालं. मर्यादा ह्या सांभाळण्यासाठी असतात, मर्यादा ह्या पाळण्यासाठी असतात. आणि जोपर्यंत त्या पाळल्या जातात तोपर्यंत परिणाम चांगला असतो. पण मर्यादा जेव्हा ओलांडल्या जातात तेव्हा परिणाम गंभीर बनतो. विठ्ठल विठ्ठल तसं शास्त्र मर्यादेमध्ये जोपर्यंत हा मनुष्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत या जीवनाचा परिणामही चांगला येतो. पण जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा या जीवनाचा परिणामही तितकाच गंभीर बनतो. शास्त्राची मर्यादा आहे, शतं विहाय भोक्तव्यम. शास्त्र सांगतं 100 कामं बाजूला ठेव पण अगोदर जेव. मर्यादा आहे. माणसाने 100 कामं बाजूला ठेवावी पण अगोदर जेवावं, ही मर्यादा आहे. कारण हे शरीर अन्नमय आहे. या शरीरातला जो प्राण आहे तो अन्नमय आहे. याच्यात जर अन्न घातलं तर हे जगतं आणि जर नाही घातलं तर हे जगत नाही. म्हणून शास्त्राने इथून सुरुवात केली, अगोदर 100 कामं बाजूला ठेव पण अगोदर काय कर? खा. ऐका, खाणं ही मर्यादा आहे. खाणं ही मर्यादा आहे. म्हणून माणसाने विनाकारण जास्ती उपवास धरू नयेत. जे संत महात्म्यांनी सांगितले तेवढे धरावे. एकादशी, सोमवार वारकऱ्यांसाठी एवढं पुरे आहे. काही लोक अख्खा महिनाच्या महिना धरतात. श्रावण महिना आला अख्खा महिना धरायचा, धोंड्याचा महिना आला अख्खा महिना धरायचा. उपाशी राहणं म्हणजे उपवास होतो अशातला अर्थ नाही. उपवास या शब्दाचा अर्थ असा होतो, ऐका, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, जवळ राहणे. उपवास या शब्दाचा अर्थ काय? उपवास म्हणजे सदैव भगवंताच्या जवळ राहणं, याचं नाव उपवास. विठ्ठल विठ्ठल भाकर सोडून शाबू खाणं म्हणजे उपवास नाही. भाकर सोडायची, शाबू खायचा. उद्याचा उपवास म्हणून आज भरपूर जेवायचं, आज उपवास म्हणून भरपूर खायचं, आणि उद्या कालचा उपवास म्हणून भरपूर जेवायचं, आणि त्याला पुन्हा उपवास म्हणायचं. हा कसला उपवास आहे? उपवास भाकरीच्या ऐवजी शाबू खावा,
भाताच्या ऐवजी भगर खावी, वांग्याच्या भाजीच्या ऐवजी बटाट्याची भाजी खावी, अरे याला उपवास नाही म्हणावं. उपवास म्हणजे भगवंताच्या सदैव जवळ राहावं, त्याच्या चिंतनात राहावं, त्याच्या स्मरणात राहावं, त्याच्या गुणात राहावं, हा उपवास आहे. खाणं ही मर्यादा आहे, खाल्लं पाहिजे, पण पुढं आहे का, खाणं ही जशी मर्यादा आहे तशी काय खाणं यालाही मर्यादा आहे आणि किती खाणं यालाही मर्यादा आहे. विठ्ठल विठ्ठल. खावं पण काय खावं यालाही मर्यादा आहे ना. माणसाने फक्त शाकाहार करावा ही मर्यादा आहे, पण माणसं खुशाल मांसाहार करतात. मांसाहार आपला आहार नाही. ज्या प्राण्यांना ओठानं पाणी पिता येत नाही, जे प्राणी फक्त जिभेनं पाणी पिऊ शकतात, त्यांच्यासाठी मांसाहार आहे. माणूस हा ओठाने पाणी पिणारा प्राणी आहे, त्याने मांसाहार करू नये, पण तरी माणसं करतात. मी एकाला विचारलं का हो मांसाहार का करता, त्या माणसाने सांगितलं ताकद येते महाराज, माणूस असा स्ट्रॉंग होतो मांसाहाराने. मी म्हणतो तुला किती वारकरी स्ट्रॉंग दाखवू, किती माळकरी तुला स्ट्रॉंग दाखवू. खुळी कल्पना आहे आपली, मांसाहार केल्याने माणूस स्ट्रॉंग होतो, चुकीची कल्पना आहे. मी तुम्हाला सांगतो ऐका, ज्याला आपण जंगलाचा राजा म्हणतो तो सिंह, सगळ्यात हिंस्र प्राणी. पण तो सिंह जर एकटा असेल आणि चुकून हत्तीच्या पुढे गेला असेल तर त्या सिंहाला रस्ता बदलून जावं लागतं, हत्तीला नाही. बाकी इतर वेळेला सिंहाच्या समोर जर कोणी गेलं तर त्याला रस्ता बदलून जावं लागतं, सिंहाला नाही. पण हाच सिंह जर एकटा असेल आणि हत्तीच्या पुढे गेला असेल तर त्या हत्तीला रस्ता बदलावा लागत नाही, त्या सिंहाला रस्ता बदलावा लागतो. कारण त्याला माहिती आहे हत्तीच्या पुढे आपलं काही चालत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हत्ती हा शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. कोण म्हणतं मांसाहार केल्यानं बळ येतं म्हणून, चुकीची कल्पना आहे. दुसरं उदाहरण घ्या, आपली मोटार शेतात असते, विहिरीवर असते, त्या मळणी यंत्रावर ज्या मोटारी बसवलेल्या असतात त्याची कॅपॅसिटी असते 1 HP, 3 HP, 5 HP, 7 HP, 10 HP. कितीची मोटर आहे? 5ची म्हणतो की नाही आपण. HP म्हणजे काय असतो? HP या शब्दाचा लॉंग फॉर्म काय होतो? हॉर्स पॉवर. आणि हॉर्स पॉवर या शब्दाचा मराठी अर्थ होतो अश्वशक्ती, आणि अश्व म्हणजे घोडा. ऐका, मोटारीची पॉवर मोजायची असेल तर त्याला घोड्याच्या पॉवर सोबत जोडून मोजावं लागतं. एवढ्या घोड्याची पॉवर या मोटारीत आहे, तेवढ्या घोड्याची पॉवर या मोटारीत आहे. आणि यंत्राची पॉवर मोजण्यासाठी घोड्याच्या पॉवरचा आधार घ्यावा लागतो, आणि तो घोडा शुद्ध शाकाहारी आहे, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. काय खावं यालाही मर्यादा आहे. शाकाहार, माणसाने शाकाहार करावा. माणसाने कुणाचा तळतळाट खाऊ नये, ती खाण्याचीच वस्तू आहे ना. माणसाने कुणाच्या शिव्या खाऊ नये, माणसाने कुणाचा शाप खाऊ नये. जे चांगलं असेल ते खायला काही हरकत नाही. खाणं ही मर्यादा आहे, पण काय खाणं यालाही मर्यादा आहे, आणि किती खाणं यालाही मर्यादा आहे. माझ्या मते 3 रुपये टक्क्यापर्यंत ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल. लक्षात आलं असेल तुमच्या. नाही, खावं खाऊ नये अशातला काही भाग नाही. तसेच दिले तर त्या देणाऱ्यालाही किंमत वाटत नाही, द्यायला येतील त्यालाही काही वाटत नाही. पण थोडं टक्केवारी लावून दिले की मग त्यालाही काळजी पडते, नाही बा मीटर चालू आहे, द्यायला पाहिजेत. खाणं ही मर्यादा आहे, पण किती खाणं याला मर्यादा आहे. 3% मलाही मान्य आहे, मी सुद्धा कबूल करतो, आणि 3%ही परवडतं. 3% सुद्धा 2 वर्ष 10 महिन्यात दुप्पट होतात. 3%ने 2 वर्ष 10 महिन्यात तुम्ही गणित घरी गेल्यावर घाला, आणि तुम्हाला एवढं दुप्पट कुठलीच संस्था कुठलीच बँक देत नाही. काय अडचण काय आहे मग? लोकांना नाही याच्यावर समाधान होत. लोक 20% गेले, 20% ते फुटत अंगावर, पचत नाही ते. इथं जर कुणी असेल तर माफ करा, मी तुमच्यासाठी नाही बोलत, मी मर्यादा सांगतोय. काय खावं याला मर्यादा आहे, तसं किती खावं यालाही मर्यादा आहे. कीर्तनाला येताना खाऊन येत जा, खाऊन येत जा. जर तसेच आले न खाता तर कीर्तनात बसल्यावरती दुरुडी दिसते. मग होतीच थोडी खाल्ली असती तर थोडं खाऊन यायचं, पण खाऊन एवढं नाही यायचं की रामकृष्ण हरीला डोळा लागल. खाणं ही मर्यादा आहे, पण किती खाणं यालाही मर्यादा आहे. घरची दुरुडी दिसल एवढंही उपाशी यायचं नाही, आणि कीर्तनात रामकृष्ण हरीला डोळा लागल एवढंही खाऊन यायचं नाही. मोजकं. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेव इंद्रियाचे सार, नेव इंद्रियाचे
याचे सार हे नसावी वासर नसावी वासर नेत्रा बहु भाषण नेत्रा बहु भाषण युक्त आहार विहार नेम इंद्रिया विहार युक्त आहार विहार. अरे मर्यादेत खावं. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. एक माणूस जेवायला बसला आणि खरी घटना सांगतो बरं, खरवळकरांच्या मठात घडलेली. नागदेवी वारीला तिथं सप्ताह असतो, आपल्यालाही माहिती असेल. मग दुपारच्या पंक्तीला सगळेच आम्ही जेवायला बसलो. आमच्या शेजारी एक माणूस बसला जेवायला, आपल्याच परिसरातला माणूस. जेवायला मस्त चपाती, भात, वरण, पालकची भाजी आणि ते बुंदीचे लाडू होते. आयतेच केलेले ते बुंदीचे लाडू, आयते भेटतात ना ते बारीक, तेच. ते शेजारच्या बसलेल्या माणसानं बाकी सगळं तर आमच्यासोबत खाल्लंच, त्यानं नाही असं नाही. आमच्यासोबत चपाती तर घेतलीच, आमच्यासोबत भात तर घेतला, सगळं घेतलं. पण हे सगळं खात 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 99 लाडू खाल्ले. नाही खरंच खाल्ले. लाडूवाला आला की 3-4 लाडू घेतल्याशिवाय त्याला पुढे जाऊच देत नव्हता. तो जवळजवळ 99 लाडू त्यांनी खाल्ले. झालं, आम्ही ताटकळत बसलो, हाताला मीठ लावून आमचं हात पार वाळून गेला. त्याचं काही ते सरच ना, 99 झाले होते. मग त्याने इकडे तिकडे बघितलं, म्हणलं उरकावं लागतं काय की आता बा म्हणला. मग त्याच्या उरकायचा वाण दिसला. मी म्हणलं झालं काय? म्हणला हो आता बस करतो. मी मला ते एक खा लाडू म्हणजे 100 होते. एक खा शतक होते, कशाला उगाच एकासाठी शतक हुकवायलायस. 99 खाणारा माणूस, मी म्हणलं एक खा शतक होते. 99 खाणारा माणूस मला काय म्हणला, काय महाराज बोलता अहो, 100 लाडू खायला मी काय राक्षस बिक्षस आहे का काय? अरे 99 तर गिळले तू आधीच, फक्त एकाची अडचण आहे ना. अरे किती खावं यालाही मर्यादा आहे, काय खावं यालाही मर्यादा आहे, खाणं ही सुद्धा मर्यादा आहे. शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम बाजूला ठेव पण अगोदर जेवण कर. चला पुढं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत, 1000 काम बाजूला सोड पण अगोदर स्नान कर. विठ्ठल विठ्ठल 100 काम बाजूला ठेव पण अगोदर जेव, पण 1000 काम बाजूला ठेव पण अगोदर स्नान कर. म्हणजे आधी काय करायचं, स्नान का जेवण? आधी काय करायचं, स्नान का जेवण? स्नान. 1000 कामं सोडून स्नान करायचे आणि 100 कामं सोडून जेवण करायचे. अगोदर स्नान करा मग जेवा. उठल्या उठल्या ताटावर नका बसू. मर्यादा आहे. शुशुरभूतपणा असला पाहिजे. मंदिरात जाताना तसंच नका जाऊ. हातपाय धुवा, चूळ भरा, मग मंदिरात जा. अरे शुद्धता असली पाहिजे ना. अनेक प्रकारची शुद्धी सांगितली शास्त्रामध्ये. आत्मशुद्धी असेल, द्रव्यशुद्धी असेल, चित्तशुद्धी असेल, शरीर शुद्धी आहे, अन्नशुद्धी आहे. शरीर शुद्धी महत्वाची आहे. थोडका विचार करा. आंघोळीच्या अगोदरचे तुम्ही आणि आंघोळीच्या नंतरचे तुम्ही, फरक असतो की नाही? खूप फरक आहे. आंघोळीच्या अगोदर किती महत्वाचं काम असलं तर उठावं वाटत नाही, ते झटकन करावं वाटत नाही. असं कसा माणूस एकदम स्थिर असतो आंघोळीच्या अगोदर. पण तोच माणूस जर आंघोळ केली तर असा फ्रेश होतो. चला बुवा काम आहे आपल्याला. शरीर शुद्धी महत्वाची. अगोदर स्नान करा मग जेवा. 100 कामं सोडा अगोदर जेवण करा. 1000 कामं सोडा अगोदर स्नान करा. पुढे चला. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं बाजूला सोडा पण अगोदर दान करा. विठ्ठल विठ्ठल कारण तुम्ही दरवर्षी भागवत कथेमध्ये ऐकत असता, कलियुगामध्ये धर्म हा फक्त दानाच्या रूपात जिवंत राहिलाय, बाकी कुठल्याच नाही. दान करा. लोक लई शहाणे झालेत. दारावर जर अतिथी आला, तो जर काही मागत असला, त्याला द्यायचं तर लांबच राहतं, पण त्याला शानपण लई शिकवीत बसते. धडधाकट आहेस की काम करायला रोग आला का? गोड वाटतं का मागून खायला? अरे नको त्याला शानपण शिकवू. तो जर 10 रुपये मागत असेल तर 1च रुपये दे, पण काहीतरी देऊन पाठव. शानपण शिकवून वेळ व्यर्थ घालवू नको. त्याचं कळतं त्याला काय करायचं ते.
कारण जर तुमचा ज्ञानोबारायांवर आणि जर तुमचा तुकोबारायांवर विश्वास असेल तर मी त्या दोघांच्या संतांच्या प्रमाणांचा आधार घेऊन तुम्हाला एक सिद्धांत देतो. दारावर आलेला अतिथी जर विमुख गेला तर तो विमुख जात नाही, तुमचं भाग्य घेऊन जातो. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांची ओवी देतो. विमुख गेलिया अतिथी पुढे आहे का, ने सर्व सुकृताची संपत्ती. पुढं काटिटी भेण्या पांपती वैरी केला. अरे दारावर आलेला अतिथी जर विमुख जात असेल तर ने सर्व सुकृताची संपत्ती, तो तुमचं भाग्य घेऊन जातो, रिकामा जात नाही. काहीतरी द्या आणि मग पाठवा. आणि नसेल काही अर्धी भाकरी द्या पण द्या, रिकामा नका जाऊ देऊ त्याला. ज्ञानोबाराय बोलतात, तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात. आपुले रोकडे सत्व जाय रे, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय. आलिया अतिथा म्हणत सा पुढे, आलिया अतिथा म्हणत सा पुढे, आलिया दादा म्हणत पुढे, आलिया दादा म्हणत पुढे. आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय, आपुले रोकडे सत्व जाय. तुकोबाराय बोलतात, आलिया अतिता म्हणत असा पुढे, आपुले रोकडे सत्व जाय. जा पुढे म्हणायचं नाही, काहीतरी द्या त्याला, अर्धी भाकरी तरी द्या पण काहीतरी देऊन पाठवा, तर तो मग काही घेऊन जाणार नाही आपलं. आणि जर रिकामा गेला, विमुख गेला, रिकाम्या हाताने गेला तर आपलं भाग्य घेऊन जातो आणि याच्या परिणामात कदाचित पुढच्या जन्मात आपल्याला भीक मागावी लागते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्रकार सांगतात, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत लक्षम विहाय दातव्यम. आणि पुढे एका कोटीन त्यक्त्वा हरिम भजेत. अरे 1 कोटी काम बाजूला ठेव पण अगोदर देवाचं नाव घे, अगोदर देवाचं नामस्मरण कर. आपल्याकडे एक म्हण आहे जेवणाच्या आणि देवाच्या बाबतीत, आधी पोटोबा मग विठोबा. कुण्या शहाण्याने ही मन फिरविलंय की बरं का, आधी पोटोबा मग विठोबा. आता मला सांगा, सरळ सांगतो तुम्हाला, 100 कामं सोडून जेवायचे, 1000 कामं सोडून आंघोळ करायची, लाख कामं सोडून दान करायचे, कोटी कामं सोडून देवाचं नाव घ्यायचे. मग आधी पोटोबा मग विठोबा असं जमतंय का आधी विठोबा मग पोटोबा असं जमतंय? देवाचं नाव घ्यायला कोटी कामं सोडायची आणि जेवायला फक्त 100 कामं सोडायची. आधी कोणतं बसल, विठोबा का पोटोबा? आधी विठोबा बसतो मग पोटोबा. कुण्या तर शारीने फिरविलंय. विठ्ठल विठ्ठल. अरे ही माणसाच्या जगण्याची मर्यादा आहे. 1 कोटी कामं बाजूला ठेव. कोटिंग त्या टीवर अनुस्वार आहे, कोटीन त्यक्त्वा. त्या टीवर अनुस्वार आल्यामुळं त्याचं अनेक वचन होतं. 1 कोटी नाही, असे 1000 सहस्त्र कोटी कामं बाजूला ठेव पण अगोदर देवाचं नाव घे. इथून आयुष्याची सुरुवात आहे. आयुष्याची सुरुवातच परमार्थापासून करावी माणसानं. आयुष्याची सुरुवातच भक्तीपासून करावी. आयुष्याची सुरुवातच भगवंताच्या नामस्मरणापासून करावी. तुकोबाराय बोलतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम, परी अगत्य तो राम, परी अगत्य तो राम. अरे पोटापुरतं काम कर, नाही असं नाही, काम केलं तरच खायलाही मिळतं बरं का. देरे हरी पलंगावरी असं काही भागत नाही आपलं. काम करावंच लागतं, काम केल्यावरच मिळतं. कर काम पण पोटापुरतं. तुकोबाराय बोलतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम. अगोदर देवाची आठवण कर, अगोदर देवाचं स्मरण कर. पोटापुरतं काम कर पण अगोदर देवाचं नाव घे. इथून आयुष्याची सुरुवात आहे. परमार्थ केल्याशिवाय पर्यायच नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण आयुष्यामध्ये सगळ्यांना सुख पाहिजे ना. मला सांगा, तुम्ही एवढा पैसा कमवता, एवढं मोठं घर बांधता, एवढं शेतामध्ये उत्पन्न काढता, नाही एवढ्या निवडणुका लढविता, एवढ्या पदावर जाता, एवढी प्रतिष्ठा मिळवता, एवढ्या डिग्र्या मिळवता, या सगळ्या मागचा हेतू काय आहे तुमचा? फक्त सुख हा हेतू आहे.
पैसा मिळवणं हा आपला हेतू नाही, पैशाच्या माध्यमातून सुख मिळतं का हा हेतू आहे आपला. फार मोठं घर बांधणं हा हेतू नाही आपला, एवढं मोठं घर बांधून त्याच्या माध्यमातून सुख मिळतं का हा हेतू आहे आपला. सगळ्या क्रियेच्या मागं, सगळ्या प्रयत्नांच्या मागं आपला हेतू फक्त एक आहे, सुख. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये काही गोष्टीला पर्याय चालतात, पण काही गोष्टीला अजिबात पर्याय चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, भूक लागल्यावर भाकर चालते, ठीक आहे. भाकर नसेल तर चपाती चालते, चपाती नसेल तर भात चालतो, भात नसेल तर पोहे चालतात, पोहे नसतील तर नुसत्या पापुड्या चालतात, काहीच नसेल तर फळं चालतात, बरं तेही नसेल तर कंदमुळं चालतात, बरं तेही नसेल तर झाडाची पानं चालतात, बरं तेही नसेल तर शेवटी माती सुद्धा चालते. काय लागल्यावर? भूक लागल्यावर. पण तहान लागल्यावर काय काय चालतं? काय काय चालतं? पाणी. पाणी का पाणीच? पाणी का पाणीच? एक माणूस म्हणला आमच्याकडे तूप आहे, घ्या तूप प्या. मी म्हणलं तुझं तूप नको. नाही महाराज किलोभर प्या. अरे तुझं किलोभर तूप नकोय, कप भरच पण काय दे, पाणी दे. ऐका, भूक भागवायला अनेक पर्याय चालतात, पण तहान भागवायला पाण्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माऊली बोलतात, तृषा लागली या जीवनाते ओढी, तृषा लागली या जीवनाते ओढी, तृषा लागली या जीवनाते ओढी, तृषा लागली या जीवनाते ओढी. तैसी तुझी गोडी, तैसी तुझी गोडी, लागो माझ, लागो माझ विट गे माया विटेला, विट गे माया विटेला. वा ज्ञानोबांचे शब्द आहेत. तृषा लागली या तुपाते ओढी नाही, दुधाते ओढी नाही, मग जीवनाते ओढी. अजून एक शब्द सुचला होता पण सोडून देतो. विठ्ठल विठ्ठल. कारण इथं अशी बरीच माणसं आहेत, आज जरी महाराज म्हणते कीर्तन ऐकायला आले असतील, माझ्याकडून एक जरी शब्द इकडे तिकडे जर गेला तर उद्या कान धरून मारणारी पण आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग तिकडे लांब चालतात गप्पा कशाही आणल्या तर, मग तिकडे काही गोळ नाही होत. तृषा लागली या जीवनाते ओढी, तैसी तुझी गोडी लागो माझ. अनेक पर्याय भूक लागल्यावर चालतात, पण तहान लागल्यावर पाण्याशिवाय पर्याय नाही. चला पुढं. आराध्याच्या कार्यक्रमात ढोलकी फुटली तर हलकीवर भागत का नाही भागत? अरे ढोलकी फुटली मग हलकी बोलवा आणि भागत हलकीवर. आराध्याच्या कार्यक्रमात ढोलकी फुटली तर उरलेला कार्यक्रम हलकीवर भागतो. पण एक लक्षात ठेवा, कीर्तनाच्या कार्यक्रमात पखवाजाशिवाय पर्याय नाही. समजा पखवाज फुटला तर ढोलकी चालल नाही, हलकी नाही, मग काय लागल? दुसरा पखवाजच लागल. आणि जर नसल तर बिना पखवाजाचं होईल, पण ढोलकी हलकी चालत नाही. का? कार्यक्रम कीर्तनाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष, लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष, ब्रह्मरसावळीने सेवू ब्रह्मरसावळीने,
पखवाजे पास पडले गड्या. वा. दुसरं काही नाही चालत, पखवाजच लागतो, दुसरा पर्याय नाही. श्रावण महिन्यात देवबाप्पाला बोलावून घेतलं. म्हटले देवबाप्पा या सत्यनारायण करायचं आहे. आले देवबाप्पा. म्हटले घर सारविलंय का? आता जुना काळ सारवायची घर होती, तेव्हा फरशा बिरशा काही नव्हत्या. म्हणले हो सारविलंय. कशानं सारविलंय? म्हणले शेणानं. नाही शेणानं ठीक आहे, पण कशाच्या शेणानं? म्हटलं म्हशीच्या. देवबाप्पा म्हणले सत्यनारायण करायचं आहे ना, मग गाईच्या शेणानं सारवायचं. मला आपल्याकडे गाईच नाहीत. आता आणू का मग कुठून तर बघून शेण आणतो, घेऊ का सारवून? देवबाप्पा म्हणले मग राहू दे आता. आता तू शेण हुडकायचं, मग ते सारवायचं, मग हाडकायचं आणि मग पूजा करायची. जाऊ दे आता हाय तसं भागवून घेऊ. मग ठीक आहे घ्या भागवून. चाललं. घ्या चौरंग घ्या, दिला. ती केळीची खुंट घ्या, म्हणलं आणली नाहीत. अरे मग चौरंगाच्या पायाला काय बांधायचं? म्हणलं मग आता हाय तिकडे लांब त्या पाटलाच्या मळ्यात मग जाऊन आणू का? आता कवा तिकडं तू जायचं, कवा ती खुंटा आणायची, मला अजून दुसऱ्या 2-4 पूजा आहेत. इथंच कुठं कर्दळी आहे का बघ जवळ? म्हणलं हाय घराच्या मागं लागली एवढी आहे. मग आण 2-4 खुंट त्या कर्दळीचे, जमतेत का? घेऊ भागून. गेला 4 कर्दळीची खुंट आणली, चौरंगाच्या 4 पायाला बांधले. मस्त देवबाप्पाने पूजा मांडली, झालं सगळं. म्हणले आता हां पूजेला कोण बसणार आहे? म्हणला मीच. बसा बरं लवकर, मला अजून 2-4 पूजा आहेत. बसा बरं लवकर म्हणलं की तिथंच मांडी घातली, बसला. म्हणलं हां करा चालू. देवबाप्पा म्हणले येड आहेस का काय? लगेच करा चालू. म्हणले झालं की आता राहिले काय, करा की चालू. देवबाप्पा म्हणले खटलं कुठं आहे? करा की चालू. कुठे खटलं? खटलं कळतं ना? हा वा वा वा. देव नाही कळालं तरी चालतो, खटलं कळावं. विठ्ठल खटलं कुठे आहे? मला काय करायचं खटल्याहून? येड्या, पूजा सत्यनारायणाची आहे आणि सत्यनारायणाच्या पूजेला एकटं नाही जोडी चालते, जोडीनं पूजा करायची असते. खटलं कुठे बोलव. मला तर खटलं पंचमीला गेले अजून आलंच नाही. खटलं पंचमी गेले आलंच नाही अजून. मग देवबाप्पाने विचारलं आता कसं करायचं मग? ऐका आधीच हसू नका हो. ऐका आता खटलं पंचमीला गेले आलं नाही, मग आता कसं करायचं? त्यानं सांगितलं तशी काय अडचण नाही, आमच्या वाड्यात लई बाया आहेत, तर कुणालाही बसवितो. येडा आहे का नाही? हा गा असं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय म्हणतील देवबाप्पा? घेऊ भागवून म्हणतील? अजिबात म्हणणार नाहीत. आणि बरं समजा एखाद्या देवबाप्पाने डेअरिंग केलीच, समजा केलीच, आता असतीत काय देवबाप्पा डेअरिंग बाजबी, बघू काय होतंय ते. केली समजा आणि हे जर खटल्याला कळालं, पेटलंच मग. आणि ते नुसतं पेटत नाही, देवबाप्पाला घेऊन पेटत मग. विठ्ठल पण असं होत नाही का? देवबाप्पा नाही माहितीये, शेणाच्या ठिकाणी पर्याय चालतो, खुंटाच्या ठिकाणी पर्याय चालतो, पण खटल्याच्या ठिकाणी पर्याय नाही. खटलंच लागतं तिथं, दुसरा पर्याय चालत नाही. एकतर दुसरी जोडी बसव, नाहीतर तुझं खटलं आण, दुसरा पर्याय चालत नाही. तसं ऐका, या मानवी आयुष्यात जर सुखी जीवन जगायचं असेल, या मानवी आयुष्यात जर समाधानी जीवन जगायचं असेल, या मानवी आयुष्यात जर तृप्त व्हायचं असेल, तर परमार्थाशिवाय आणि पर्यायाने, देवाशिवाय दुसरा पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा रे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेन बिन जीवा सुख नो हे, तेन बिन जीवा सुख नो हे. बोला तेन बिन जीवा सुख
दुःखाची जनिती ये रती माई के दुःखाची जनिती ये रती माई के दुःखाची जनिती हे नाही अद्यंती आवसानी ये रते माई के दुःखाची जनिती ये रते माई को दुःखाची जनिती ये रते माई के दुःखाची जनिती नाही अद्यंती तुकोबाराय बोलतात तेने विना जीवा सुख नो हे तेने विना जीवा सुख नो हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आयुष्यात जर सुखी व्हायचं असेल तृप्त व्हायचं असेल तर ध्यानात ठेवा देवाशिवाय पर्याय नाही परमार्थाशिवाय पर्याय नाही त्याच्या भक्तीशिवाय पर्याय नाही म्हणून कोट्यावधी काम बाजूला सोड पण अगोदर कोटीन त्यक्त्वा हरिम भजेत ही माणसाच्या जगण्याची मर्यादा आहे माणसाने परमार्थ स्वीकारला पाहिजे माणसाने भगवंताच्या भक्तीमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे अरे परमार्थात यायला पाहिजे माणसानं आणि आल्यानंतर परमार्थ कडेला काढायला पाहिजे विठ्ठल विठ्ठल परमार्थ एकदा स्वीकारला की मग तो शेवटपर्यंत तडीच गेला पाहिजे तर तो स्वीकारावा आणि अगदी निर्बंधपणे तो कडेला काढावा परमार्थामध्ये शेवट निघणं फार महत्वाचं आहे सुरुवात तर आरंभशूर तर लय असतात आरंभशूर भरपूर आहेत आली सुगी फुगले गाल माग तशी पुढं हाल आरंभशूर लय आहेत पण याला किंमत नाही परमार्थात जशी येण्याला किंमत आहे तशी परमार्थ कडेला निघण्यालाही किंमत आहे तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात मी आता मात्र बिनधास्त झालो गड्या तुकोबाराय बोलतात मी आता बिनधास्त आहे कारण माझ्या परमार्थाला प्रतिबंध करणारे जे कोणी होते त्यांचं बळ आता राहिलं नाही अभंगाच्या पहिल्या जेने आडयावे काही 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 जाने अभंगाच्या प्रथम चरणी तुकोबाराय असं बोलतात ज्याने आड यावे काही त्याचे नाही बळ आता विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई जय जय थोबार कुमाई जय जय थोबार कुमाई जय थोबार कुमाई जय जय थोबार कुमाई जय जय थोबार कुमाई। परमार्थात येणं महत्वाचं जसं आहे ना, तसं परमार्थ कडेला निघणं पण तितकंच महत्वाचं आहे. नुसतं माळ घालणं महत्वाचं नाही, ती माळ टिकवणं, तिची मर्यादा सांभाळणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि एक सांगू याच्या पुढे जाऊन, जर टिकविणं होत असली तरच घालीत बी जावी, नाहीतर त्या भानगडीतही पडू नये. कसं असतं, घरी पलंगावर डोसक्याखाली उसवशी घेऊन टीव्ही बघत बघत फॅन लावून मस्त लांबणीचं झोपण्यात किती सुख आहे हो. किती मस्त झोपायचं पलंगावर गादीवर डोसक्याखाली उशी घेऊन टीव्ही बघत हातात रिमोट धरून फॅन खाली मस्त तसं लांबणीचं झोपावून तसं झोपी जावं. लोक ते झोपायचं सोडीत येत आणि कीर्तनात बसून डुकले आणि ते झोपायचं सोडायचं, मस्त पलंगावर झोपायचं, टीव्ही बघत झोपायचं, फॅन लावून झोपायचं, ते सोडायचं, कीर्तनात येऊन बसायचं आणि बसून डुकल्या खायच्या. मला सांगा, हे झोपणं चांगलं का ते झोपणं चांगलं? बरं, किती मस्त किती मजेत झोपायचं घरी. बरं, इथं डुकल्या तरी कोणी खाऊ देतं का? शेजारी कोपरा आणि उठ झोपायलाच का? मला मुद्द्याकडे जायचंय. इथं बसून डुकल्या खाण्यापेक्षा घरी झोपणं चांगलं. चला पुढं. 2 बाया आहेत समजा, एकीला 5-6 लेकरं झाली, एक बी जगलं नाही, आणि दुसरीला एक बी झालं नाही, चांगली कोणती? बोला. एकीला 5-6 झाले, एक बी जगलं नाही, आणि एकीला एक बी झालं नाही, चांगली कोणती? बोला. ये न झालेली चांगली, झालेच नाही ती चांगली का? तिला समाधान आहे, कारण दोघी शेजारीच राहतात ना. तिला समाधान आहे, देवा मला दिलंच नाहीस चांगलं आहे. तिला 5-6 झाले पण एक बी ठेवलं नाहीस, तिचं दुःख माझ्यापेक्षा मोठे आहे, कारण झाले पण जगले नाही. ही माझ्यापेक्षा जास्ती दुःखी आहे, पण मला झालेच नाही, तिच्यापेक्षा मी चांगली आहे. का? मला झालेच नाहीत. होऊन मरण्यापेक्षा न होणं चांगलं. इथं बसून डुकल्या खाण्यापेक्षा घरी झोपणं चांगलं, आणि घालून काढण्यापेक्षा माळ न घालणं चांगलं. विठ्ठल विठ्ठल. घालायची असेल तर नीट घालायची माळ, नाहीतर त्या वाटेला जायचं नाही. माळ म्हणतो मी, हसू नका, तुम्हाला वेगळं वाटलं काय तर. घालायची असेल तर तिच्या मर्यादा जर सांभाळणं होत असतील, तिची बंधनं जर पाळणं होत असतील, आणि वारकरी म्हणून जीवन जगणं होत असेल तर घालायची, तर त्या वाटेला जायचं, नाहीतर न घातलेली चांगली. परमार्थात येणं महत्वाचं आहे हो, कारण तुकोबाराय सांगतात, करावी तातडी परमार्थी रे, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. संत समागमे धरावी आवडी रे, संत समागमे धरावी आवडी रे, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, 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 संत समागमे धरावी आवडी रे, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी
करावी तातडी परमार्थी. अरे परमार्थात यायला उशीर नाही करायचा. ऐका माझी 2 वाक्य महत्वाची आहेत. यायला उशीर करायचा नाही, यायला उशीर करायचा नाही, आल्यावर गडबड करायची नाही. पहिली चाल झाल्यावर यायचं, शेवटची व्हायची आधी जायचं, हे चुकीचं आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिली झाल्यावर यायचं आणि शेवटची व्हायची आधी जायचं, हे चुकीचं आहे. यायला उशीर करायचं नाही, आल्यावर आरती घेतल्याशिवाय जायचं नाही. तर यायचं, नाहीतर झोपायचं घरी. येताना उशीर करून नाही चालत, गडबडीनं तातडी लगबग. तरी झडझडून वहिला निघ, झडझडून ये भक्तीची वाटे लाग. जिया पावस व्यंग निज धाम माझे. ऐका, आल्यावर यायला उशीर करायचा नाही, आल्यावर गडबड करायची नाही. काय होतं, घाई गडबडीमध्ये पाय घसरायची शक्यता आहे. वाक्य लक्षात ठेवा. घाई गडबडीमध्ये पाय घसरायची शक्यता आहे आणि घसरलेल्या पायाची माणसं परमार्थात चालत नसतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमार्थ कडेला निघणं महत्वाचं आहे. कारण परमार्थ सोपा नाही हो. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. आणि भल्या भल्या नाही सापडत नाही, सोपं नाही आहे. माळकरी होणं सोपं वाटतं का तुम्हाला? माळकरी होणं सोपं आहे? लय अवघड आहे. किती टक्के माळकरी असतील आपल्या बोरगावात अंदाजे? अण्णा एक अंदाज जर लावला तर 20-25% असतील. 20-25% का? बाकीचे 75% का नाही? नाही, आपल्याला त्यांना घालायच्या नाही, पण का नाही याचं उत्तर शोधायचंय. 25% का? याचं कारण सांगू तुम्हाला. माळकरी होणं किसी के भी बस की बात नाही. बाकी तुम्ही आमदार खासदार होताल, बाकी काही करताल, पण माळकरी व्हायला दम लागतो. विठ्ठल माळकरी व्हायला दम लागतो. कशाचा? पैशाचा नाही लागत. इथं पुण्याचा दम लागतो. पुण्य असेल तर माळकरी होता येतं. एक लक्षात घ्या, 10 किलो सोन्याची माळ वागवणं सोपं आहे. एखाद्या वेळेस 10 किलो सोन्याची माळ वागवणं सोपं आहे, पण 10 ग्रॅमची तुळशीची माळ वागवणं लई कठीण आहे. 150 किलोचा पैलवान असावा आणि त्याच्यासमोर फक्त 10 ग्रॅमची माळ न्यावी आणि त्याला म्हणावं जमल का? तो सरळ सांगल नाही झेपायची महाराज. 150 किलोचा पैलवान आहे, 10 ग्रॅमची माळ नाही झेपायची महाराज, आणि झेपणारच नाही. कोणाचंही काम नाही हो. कारण माळकरी होणं जितका अवघड आहे तितकं माळकरीपणा सांभाळणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. कारण या जगात सगळ्यात जास्ती मर्यादा, सगळ्यात जास्ती बंधनं जर कुणाला असतील तर ती माळकऱ्यांना आहेत. विठ्ठल विठ्ठल. आम्ही सुद्धा मध्ये वैतागलो होतो शिवाजी महाराज. इतक्या मर्यादा, इतकी बंधनं. अगदी वारकऱ्याच्या नखापासून शेंडीपर्यंत लोकांचं ध्यान असतं, ह्याच्या शेंडीला किती गाठी आहेत. अरे काय घेणं आहे तुला? त्याने 1 मारेल नाही तर 10 मारेल, तुला काही घेणं आहे का? इतकी बारीक नजर असते. वारकऱ्यांना रंगीत कपडे घालायला भाग नाही. आमचं ना अन्नाचं खटकत याच्यावर थोडं का बाबा. मी माझं सोडित नाही, अण्णा त्यांचं सोडित नाही. मी माझ्या मतावर ठाम असतो. माझं एक मत आहे, ठीक आहे वेशभूषा असावी हे महत्वाचं आहे, पण नुसत्या वेशभूषेलाच किंमत द्यायची का? नाही, एखादा आता 21व्या युगातली ही सगळी तरुण मंडळी आहेत. एखाद्याच्या अंगावर असेल जीन्स पॅन्ट, एखाद्याच्या अंगावर असेल टी शर्ट, पण गळ्यात जर सुंदर तुळशीची माळ असेल तर काय अडचण काय? अरे तुमची वेशभूषा कशी असू द्या, तुमचे संस्कार आणि तुमचं अंतःकरण जर वारकरी असेल तर काय प्रॉब्लेम काय आहे? लोकांचं लई ध्यान हो. आणि ते जरी कधी बोलले तरी त्या कपड्यावर नाही जाणार, डायरेक्ट माळावर येतात. डायरेक्ट माळावर. माळकरी याव की डायरेक्ट माळावर येतात. अरे माळकरी याव की शोभत का तुम्हाला असलं? वार वा, तुला काही चालत? तुला काही चालत? वारकऱ्याला फक्त चालत नाही, त्याने एक शब्द खोटं बोलायला भाग नाही. हा 24 तास खोटंच बोलतो, पण वारकरी एक शब्द खोटं बोलला लगे माळावर येतात. अरे माळकरी येऊन खोटं बोलतो का? गोड वाटते का तुम्हाला? उशिरा उठाय भाग नाही. लोक असे ध्यान ठेवूनच असतात. आंघोळ झालं नाही का महाराज? नाही. मग आता उठलाव काय की? वय आता उठला. एवढा उशिरा? आता वय म्हणलं की एवढ्या उशिरा पुन्हा लांबवायची काय गरज आहे? एवढ्या उशिरा? होय उशीर झाला काय महाराज?
तुम्ही एवढ्या उशिरा उठल्यावर आम्ही काय करावं? तो तुझा प्रश्न आहे, तुझं तू बघावं, आम्ही काय सांगा? नाही, तुम्ही एवढ्या उशिरा उठल्यावर आम्ही काय करावं? अरे बाबा, काय तुला घेणं देणं आहे? तुला कवा उठायचं तेव्हा उठ. आम्ही विचारतो का तुला? आम्ही तुला कधी विचारला का एवढ्या उशिरा का उठला म्हणून? तुला आम्ही उशिरा उठलेलं फक्त दिसतंय. आम्ही झोपतो कधी माहितीये का? अख्खं लॉकडाऊन गेलं 8 महिन्याचं, 2च्या अगोदर मला झोप नाही आली. सवय लागली ती, रोजची सवय आहे. सवय बदलत नाही. 2च्या अगोदर झोप लागत नाही ही माझी सवय आहे. नारळ बघितल्याशिवाय बायको चहा देत नाही ही तिची सवय आहे. कसं करायचं? मग ते रोज उशाला घेऊनच झोपावं लागत. तुम्ही एवढ्या उशिरा उठल्यावर आम्ही काय करावं? तू फाशी घेऊन मारावं आणि तुझ्या दिवसाचं कीर्तन आम्हीच करावं. विठ्ठल विठ्ठल. तुझं तू बघणं वेडे, आमच्या का मागं लागतो हात धुवून? माझं नवीन नवीन लग्न झालं. नाही तसं तर सगळ्याची लग्न नवीनच होते, असं काही जुनं लग्न होत नाही कुणाचं. पण नवीन नवीन झाल्यावर ते असतं, थोडे दिवस वारकरी बी असलं तर थोडं असतंच, ते इकडं तिकडं चालतं. मग पंचमी आली ना पहिली, ते नटायचं लई ना बा यायला पंचमीला. आणि आमचं सगळं गावातच. गाव बी गावातच आणि सासरवाडी बी गावातच. आम्हाला काय पंचम गेली काय आणि राहिली काय त्याचं काय सुख नाही दुःख नाही. मेवना बी आलाय कीर्तन ऐकायला. वा विठ्ठल विठ्ठल. नखपालिश हे लावलं समजा बायकोने तिकडं माहेरात जाऊन. मग तिला काय वाटलं की ती इकडं आली घरी. मी होतो बसलेला. मग ती म्हणली महाराज तुम्ही बी लावा नखपालिश. मी नको आम्हाला नाही जमत, मी कधी लावलं नाही. आमच्यासाठी लावा एकदा. मी म्हणलं नाही मला ती सवयच नाही. बरं राहू दे, एका बोटाला तरी लावा. माझ्यासाठी एका तरी बोटाला लावा. मी म्हणलं बरं चला ठीक आहे, स्त्री हट्ट पुरवावा लागतो. मी एका फक्त करंगळीला लावलं. मी संध्याकाळी कीर्तन होतं, त्या गावाचं नाव मला अजून ध्यानात आहे, मी ती विसरणार नाही जन्मभर. गेलो कीर्तनाला त्या गावात. मग समोर एक माणूस बसला होता कीर्तनाला. त्यानं माझ्या कुठंच बघायचं नाही, फक्त त्या बोटाकडे बघायचं. दुसरीकडे कुठंच नाही पाहिलं त्यानं, फक्त बोटाकडे. हात मागण्याला तर असं करून बघायचं. अरे काय येडे म्हणलं हे. झालं कीर्तन झालं, आरती झाली. मी बसलो खुर्चीवर, सगळे पाया पडून गेले. हे शेवटला पाया पडायला आलं. पाया पडून गपचिप नाही गेलं, हळूच मला म्हणलं महाराज पंचम जोरात दिसायले. तेव्हापासून मी अजून नखपालिश लावलं नाही. का? माळकरी होणं सोपं नाही, वारकरी होणं सोपं नाही. जेवढ्या मर्यादा जेवढी बंधनं वारकऱ्याला आहेत तेवढ्या कुणालाच नाहीत. सोपं नाही, त्याला पुण्य लागतं. ऐका, परमार्थ कुणालाही घडत नाही, त्याला प्रतिबंध येतात. परमार्थात येतानाही प्रतिबंध असतात आणि परमार्थात आल्यानंतरही प्रतिबंध असतात. विठ्ठल विठ्ठल. माझे बोलण्याचे फक्त 10 मिनिटं राहिलेत. एकच मुद्दा या 10 मिनिटात क्लिअर करतो. परमार्थात येतानाही प्रतिबंध असतात आणि परमार्थात आल्यावरही प्रतिबंध असतात. परमार्थात येताना काय प्रतिबंध असतात? सगळ्यात पहिला प्रतिबंध येतो काळाचा. आपल्या अंतःकरणावर, आपण ज्या सध्या काळात जगतो ना, त्या काळाचा प्रभाव आपल्या अंतःकरणावर आहे. आणि त्या काळाचं नाव आहे कलियुग. कलीचा काळ आहे हा. ज्ञानोबा म्हणतात, निळोबा म्हणतात, कलीच्या काळा माझे पुढं नको. कलीचा काळ आहे हा. आणि कलीचा काळ एवढा विचित्र आहे. तुकोबाराय सांगतात, ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन, असत्यासी रिजले जन, पाप देती अनुमोदन करती हेळन संतांची. पाप देती अनुमोदन करती हेळन संतांची. अरे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये माणसाला खरं नाही पटणार, खरं नाही पटणार, पण खोटं मात्र सुटणार नाही.
तुकोबाराय बोलतात लटिक येते रुचे साच कोणाही न पचे. खरं झेपणार नाही कुणाला पण खोटं सुटणार नाही. आपल्याच गावातलं एखादं भांडण कोर्टात चालू असावं, एखाद्याची बाजू खरी असावी एखाद्याची खोटी असावी आणि दोघालाही साक्षीदार पाहिजे असावेत. सप्त्याच्या मंडपात खरं बोलायचं. साक्षीदार दोघालाही पाहिजे असतात. दोघंही गावात फिरतात साक्षीदारासाठी. दोघालाही मिळतात नाही असं नाही, खऱ्यालाही मिळतात खोट्यालाही मिळतात. पण कीर्तनाच्या मंडपात खरं सांगा जास्ती कुणाला भेटतात? एका सेकंदाच्या आत उत्तर येते या प्रश्नाचं. जास्ती खोट्याला भेटतात का? काळाचा प्रभाव आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याकडे म्हण आहे खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं. खोटं विकतं हो, खोटं विकतं. फार विचित्र काळ आहे हा. कबीरांचा एक दोहा लय मस्त आहे पण थोडा कडक आहे. पण कबीरांचा आहे आपला नाही. कबीर महाराज बोलतात चोर लफंगे राज करे, चोर लफंगे राज करे संतों के बेहाल. अरे चोर लफंगे राज्य करतात आणि संत मात्र त्रासात आहेत, बेहाल आहेत. चोर लफंगे राज करे संतों के बेहाल, पतिव्रता तो भूखी मरी, पेडा खाय. पुढचा शब्द कीर्तन झाल्यावर विचारा. विठ्ठल विठ्ठल मला छान वाटलं यावर्षी माननीय आदरणीय पूजनीय सिंधुताईंना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मला खूप आनंद वाटला. पण मला दुःख तेव्हा वाटलं 2 वर्षापूर्वी याच पुरस्कारासाठी सनी लिओनीचं नाव घेतलं गेलं. आणि त्यात काही गैर नाही, त्यात काही वावगं नाही. काळच तसा आहे. काळाचा प्रभाव आहे हा. काळाचा प्रभाव तुम्हाला घरातून बाहेर निघूच देत नाही. कीर्तन सुरू झालंय, कीर्तनाचा आवाज कानावर पडायलाय, दार लावून घे, टीव्हीचा आवाज मोठा कर. विठ्ठल विठ्ठल काळ आहे तुम्हाला येऊच देत नाही बाहेर. असत्यास रिझले जन पापा देती अनुमोदन करीती हेळण संतांची. आणि या काळामध्ये आपण जगतोय. हा काळाचा प्रभाव आहे आपल्या अंतकरणावर पडलेला. यावंच नाही वाटत. या कलियुगामध्ये माणसाची सहज प्रवृत्ती परमार्थाकडे होणार नाही, विषयाचरणाकडे होते. येऊ देत नाही. एक प्रतिबंध. दुसरा प्रतिबंध मी आताच सांगितला. जर पुण्य कमी पडत असेल तरी आपण परमार्थ करू शकत नाही. ऐका मंडळी, आपल्या तोंडाला एकदा देवाचं नाव यायला, ज्ञानोबा यांची ओवीचा आधार घेऊन बोलतोय, आपल्या तोंडाला एकदा देवाचं नाव यायला आपल्याकडं कमीत कमी 1000 जन्माचं पुण्य लागतं. विठ्ठल विठ्ठल ओवी देतो. जयाची वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळ मुखासी यावया. किती वेळ यावया? एक वेळ. किती जन्म ओळखी जे सहस्त्री. 1000 जन्माचं पुण्य आपल्याकडे असावं लागतं तर तोंडाला देवाचं नाव येतं, नाहीतरी येत नाही. आता कीर्तनात ही मधली भजनं जी घेतात नाही, विठ्ठल विठ्ठल असेल, नाही अजून कुठलं माऊलींचं असेल, नाही तुकोबाऱ्यांचं असेल, नाही अजून कुठल्या संताचं असेल, ही मधली भजनं काय घेतात? एक माणूस मला सांगू का? म्हणलं सांग. कीर्तन करायला पुढचं आठवत नाही म्हणून घेतात. मी म्हणलं येडा आहेस तू. अरे कीर्तनकार कीर्तन पाठ करून आलेले असतात, कुठे बी गेलं की तेच सांगतात. विठ्ठल विठ्ठल ते झी टॉकीज फेम आणि मायबोली फेम हे आता आलं, पण सगळे आता यूट्यूब फेम आहेत. कुठल्या गुरुकुलात जायचं नाही, कुठल्या सद्गुरूंच्या सानिध्यात राहायचं नाही, यूट्यूब उघडायचं, एखादं ऐकायचं, मस्त फिट बसवायचं, आणि कुठंही गेले की तेच सांगायचं. आता पाठ करून आलेले असतात आणि त्यांचं इसरत आहे. होय इसरत नाही. मग काय घेतात? अरे बाबा आलेल्या लोकांना भजन करायची संधी मिळावी म्हणून घेते. हे आलेले श्रोते जे ऐकायला आलेले असतात ना, आम्ही भजन करतो, टाळकरी भजन करतात, पखवाजी वाजून साथ करतात, पण आलेल्या लोकांना भजनाची संधी मिळावी या हेतूनही मधली भजनं घेतली जातात. आणि हे भजन काही लोक न सांगता करत राहतात. भजन सुरू झालं की टाळी वाजते म्हणजे वाजते आणि विठ्ठल विठ्ठल म्हटल्या जातं म्हणजे म्हटल्या जातं. पण काही लोक अशीच धरून आणले बसलेले असतात. किती जरी भजन घेतलं तर त्यांचा काही हात उचलत नाही. उचलत नाही का उचलीत नाहीत काय माहिती. फरक आहे. काहीचा उचलत नाही, काही उचलीत नाहीत, असे उचल्यावरी बसलेले असतात.
हात उचलायचा नाही, तोंड उचलायचं नाही, विठ्ठल म्हणायचं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. का? तो त्यांचा दोष नाही, मग त्यांच्या पापाचा दोष आहे. विठ्ठल विठ्ठल नामासी विनमुख तो नर पापिया, नामासी विनमुख रे तो नर पापिया. हरि बिन धावया न पावे कोणी रे, हरि बिन धावया न पावे कोणी, 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 हरि बिन धावया हरि बिन धावया. हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. हे शब्द ज्ञानोबारांचे आहेत, माझ्या खिशातले नाहीत. ज्ञानोबारा बोलतात, नामासी विनमुख तो नर पापिया, हरि विन धावया न पवे कोणी. अरे ज्याच्या सहज हातानं टाळी वाजत नाही, सहज तोंडाला देवाचं नाव येत नाही, पापी समजावा. विठ्ठल विठ्ठल आणि एवढं सांगून सुद्धा ज्याच्यात फरक पडला नसेल तो महापापी समजावा. मी सांगून भजन घेतलं होतं, मी सांगून भजन घेतलं होतं, पण तरी ज्याच्यात फरक पडला नाही तो साधा पापी नाही. कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. जर पुण्य कमी पडत असेल तरी परमार्थ घडत नाही. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हे परमार्थात यायच्या अगोदरचे प्रतिबंध आहेत आणि परमार्थात आल्यानंतरचे प्रतिबंध. पहिला प्रतिबंध जगाचा. विठ्ठल विठ्ठल पहिला प्रतिबंध जगाचा. हे जग चांगलं नाही मंडळी. या जगात सगळ्यात वाईट गोष्ट जर काय असेल तर या जगात सगळ्यात वाईट हे जगच आहे. त्या बारक्या बारक्या पुरी आमच्याकडे गाणं म्हणतात, तुमच्यात बी म्हणत असत्या. त्याची सुरुवात काही मला माहिती नाही, पण ते माझ्या कामापुरतं लक्षात आहे. जग मोठं वाईट ग, आपल्या घरात लाईट ग, लाईट लावते खटक्यानं, पदर घेते झटक्यानं. ही सुरुवात मला काही माहिती नाही, पण असं म्हणतात त्या लहान मुली गाणं, एकदम लहान लहान खेळत खेळत. जग मोठं वाईट ग. आणि खरंच आहे, हे जग इतकं विचित्र आहे मंडळी. तुम्ही चांगलं करायला लागलात तरी तुम्हाला बोलतं आणि तुम्ही वाईट करायला लागलात तरी तुम्हाला बोलतं. हे पखवाजासारखं आहे, दोन्ही कुण वाजवितं कणिक लावू लावू. जग पळणारीला नांद म्हणतं, नांदणारीला पळवून लावतं. हे जग आहे. तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे, ऐसा हा लौकिक कदा राखवे ना पतित पावना देवराया. एखादा पावना कधीच भेटायला येत नसेल तर त्याला सुडीत नाही हे जग. गर्वाचा गड्डा आहे त्याला, कसा भेटायला येईल त्याला म्हणतं. आणि समजा सतत एखादं येत असेल तर त्यालाही सोडित नाही हे जग. अरे ह्या माणसाला काही काही कळतं का नाही. साल ठेवली नाही आमच्या घराला यानं. भेटायला येत नाही, गर्वाचा गड्डा म्हणायचं. सतत आला, साल ठेवली नाही म्हणायचं. अरे वागावं तरी कसं या जगात माणसाने. जर एखाद्याला लेकरूच नाही झालं समजा तर जग त्याला सोडित नाही. निपुत्रिका म्हणती हा चांडाळ. तुकोबाराय बोलतात, अरे लेकरू नाही झालं तर काय बोलतात, चांडाळ आहे, उठले उठले त्याचं तोंड नका बघू. लेकरू नाही झालं,
आणि समजा एखाद्याला भरपूर लेकरं झाले तर हे जग त्यालाही बोलतं, बघा महाराज बघा काय पाप पिकलंय. झालं नाही चांडाळ म्हणावं, भरपूर झाले पाप पिकलं म्हणावं. एखाद्यानं लईच लवकर लग्न केलं तसे होईना गेले सध्या. 38चे 40चे पडू नयेत आता. पण समजा केलंच एखाद्यानं लवकर, जग त्यालाही बोलतं, अरे माजल्यावर कसं असतंय, लग्न करू जाता म्हणते ह्या माताला, माजल्यावर कसं असतंय. आणि एखाद्यानं नाहीच केलं तर जग त्यालाही सोडित नाही, काहीतरी घोळ असल, न करिता झाला नपुसक. हे जग आहे मंडळी. एक लक्षात ठेवा, हे जग इतकं घाण आहे. या जगाला तुकोबाराय उपमा देतात कशाची, उलटीची. आपण जी उलटी करतो ना त्या उलटीची उपमा तुकोबाराय देतात. मला सांगा उलटी किती छान असते हो. नुसतं उलटी म्हणलं तर मळमळ करते की नाही. मग ती उलटी जर डोळ्यापुढे आणायची म्हणलं, त्या उलटीतल्या त्या मोहऱ्या त्या चपातीचे तुकडे बस कराय महाराज म्हणाव. मी मुद्दाम सांगितलंय. एक माणूस मला म्हणला, महाराज जर तुम्हाला एसटीत जागा नसल, जर रेल्वेत जागा नसल तर 10 मिनिटं उगाच शांत उभं राहायचं, कुणाला बोलायचं नाही, जागा दे बिगा दे काहीच म्हणायचं नको, शांत उभं राहायचं. एक 10 मिनिटं झालं की एवढंच वा एवढंच करायचं मला, एवढंच करा मला, तुम्हाला झोपायची जागा होत्या म्हणला, उतरूस तोर. आणि होतेच नाही असं नाही, कारण हे इतकं घाण असतं. नुसतं मी बोललं तरी मळमळ करतं की नाही, नुसतं मी बोललं तरी मळमळ करतं, इतकं घाण आहे हे. जितकं घाण आहे तुकोबाराय म्हणतात हे जग तितकं घाण आहे. लोक जैसा ओक धरिता धरवेना पती दपा अभक्ता जिरेना संत संग. म्हणून तुम्ही काय करा, तुका म्हणे आता एका वचन त्यजुनिया जन भक्ती करा. या जगाचा विचार सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. तुकोबाराय म्हणतात हे जग मलाही हसलं पण मी माझं भजन नाही सोडलं. जग मागं हसत होतं, तुका म्हणे हसे जन, जग मलाही मागं हसत होतं पण मी मात्र भजन सोडलं नाही. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. अरे किती आनंद आहे याच्यामध्ये. नाही मग हे काय म्हणील, तू काही केलं तरी ते म्हणतच, त्याच्याकडे नको लक्ष देऊ. 2 मजली एखाद्यानं मस्त घर बांधलं, काय वजन लागले महाराज, 2 नंबरचा पैसा आहे सगळा. आणि एखाद्यानं कुठंच नाही काढला अजून घराचा, लोक त्यालाही उपदेश करतात, अरे काही काम करा का, रोग आला का, लोक कसले घर बांधाले, तू अजून कुडात आहेस, बांधलं त्याला 2 नंबरचा पैसा. जग आहे याचा विचार नाही करायचा, आपण आपल्या रस्त्याने चालत राहायचं. पहिला प्रतिबंध. आणि परमार्थात आल्यावर दुसरा प्रतिबंध आपलं मन. हे सुद्धा आपल्याला आडवं येतं बरं, हे सुद्धा आपल्याला आडवं येतं. कीर्तनात बसलं की दार्यावर नेतं आपलं मन, कीर्तनात बसलं की दार्यावर नेतं, कीर्तनात बसलं की चपलाकडे नेतं. नवी आणली आहे हाय का, नेली किंवा कीर्तनात बसलं की घराच्या कुलपाकडे जातं, वडून बघितलं नाही येताना. मनाचा प्रतिबंध आहे. पण या मनाला जर तशी सवय लावली, खूप बोलण्यासारखं आहे, माझी वेळ संपलेली आहे, पण मनाला जर तशी सवय लावली आणि एकदा का मन जर हे लालचावलं तर लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. मन सुद्धा आपल्याला बसू देत नाही. मन आपल्याला म्हणतं घे देवाचं नाव, मन विठ्ठल, मन रामकृष्णरी. तुकोबाराय तेच सांगतात, मन येथे साह्य झाले हरीच्या धाले गुणवादी, चुकूर तो गेला काळ झाले बळ संघाचे, तुका म्हणे धरू सत्ता होईल आता करू ते. ऐका,
आपण जर मनाने देवाचं भजन केलं, मनःपूर्वक देवाचं ध्यान केलं, तर एक दिवस आपणच देव होतो, एक दिवस आपणच भगवंत होतो. आणि जेव्हा आपणच देव होतो तेव्हा आपल्या एवढा मोठा दुसरा कोणीच नसतो, कारण त्याच्यात आपल्यात काही भेद उरतच नाही ना. ते गाण्यातलं एक वाक्य फार सिद्धांतिक आहे. पहा, रितेश देशमुखचा तो दुसरा पिक्चर आलेला आता मागं, पहिला ते लय भारी झाला, दुसरा माऊली होता ना, आणि त्याच्यातलं एक गाणं, त्या गाण्यातलं एक वाक्य मला फार भावलं. हे सिद्धांतिक वाक्य आहे. ते शब्द असे आहेत, मी तुझ्यात विरता माझी, मी तुझ्यात विरता. देवा मी तुझ्यात विरता, विरता म्हणजे मी तुझ्यात जेव्हा एकरूप होतो तेव्हा माझं शिल्लक काय राहतं. तुका प्रेमे नाचे गाये, गाणी आत विरोनी जाय. तुका म्हणे लवण कळी पडता जळी ते होय, मी तो वासुदेव तत्वता. अरे देव पाहायासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. अरे आपणच देव झाल्यावर माग शिल्लकच काय राहतं. मी तुझ्यात विरता माझी, राहिलीच ओळख काय, माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय. आपण देव व्हावं, आपण तेवढं मोठं व्हावं, आणि मग देवाची सगळी सत्ता आपल्याला प्राप्त होते. अरे देवाचं सगळं वैभव आपल्याला प्राप्त होतं, देवाचं सगळं मोठेपण आपल्याला प्राप्त होतं. तुका म्हणे धरू सत्ता, होईल आता करू ते. मन येथे साह्य झाले, हरीच्या झाले गुणवादी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावरती हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महाबली हनुमान की जय, उमापती महादेव की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराज की जय, सद्गुरु नामानंद स्वामी महाराज की जय, सब संतान की जय.